एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांचा एकूण पायांची संख्या 640 आहे व डोक्यांची संख्या 240 आहे. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती? ह्याची ट्रिक कशी असते बघा. जी आन्सर निघणार आहे ती 4 पायांचं निघणार आहे बघा. बरोबर, 4 पायावाले. तर बघा 4 पायावाले कोण आहे? त्याच्यामध्ये शेळ्या 4 पायावाले आहेत. जे आन्सर निघणार आहे शेळ्यांचं निघणार आहे. तर काय करायचं, डोक्यांची संख्या किती? 640 वजा पायांची संख्या 640, डोक्यांची संख्या किती रे? 240. मग डोक्यांची संख्येची दुप्पट करा. 240चे दुप्पट किती रे? 480. इथे 480 डायरेक्ट दुप्पट करून घेतले मी छेदामध्ये. मग शेळ्याला किती असतात पाय? 4 आणि कोंबड्याने किती पाय असतात? 2. पायांचा डिफरन्स जर घेतला तर किती असणार आहे? 2 असणार आहे. सांगायचं तात्पर्य काय? छेदामध्ये नेहमी 2 घ्यायचं. ते 2 कुठून आलं? की पायांचा काय असतो? फरक असतो बघा. मग काय केलं मी? सर्वप्रथम पायांची संख्या वजा डोक्यांची संख्या जी आहे त्याच्या दुप्पट नाही का वजा करायची पायाच्या संख्येमधून. 240चे दुप्पट किती आलं? 480. हे कॅल्क्युलेशन करा बघा. हे 0 0मधून 0 गेलं 0, एक हातचा घेतला, 14मधून 8 गेले, खाली किती राहिले? 6 आणि इथे राहिले 5. 5मधून 4 गेला, खाली राहिला 1, म्हणजे 160 वजाबाकी आली. छेदामध्ये 2, 160चे निम्म किती रे? 160चे निम्म किती? 80. हे जे आलं आहे का ते 4 पायाचं आलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी शेळ्या किती असणार आहेत? 80 शेळ्या असणार आहेत. मग मला विचारलं आहे का? तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या विचारलेली. लगेच टिक मार्क करताना इथे दिलेलं आहे ऑप्शन आपल्याला. 80 काय आले? शेळ्या आल्या. बघा डोक्यांची संख्या एकूण किती आहे? 240. त्यापैकी 80 काय आहेत रे? 80 आहेत आपल्या शेळ्या आहेत. मग 240मधून नाही का वजा करा. 240मधून जर आपण 80 वजा जर केले तर एक किती राहणार आहेत? खाली 160 राहणार आहेत. किती राहिले? 160. म्हणजे 160 काय असणार आहेत? ते असणार आहेत बघा तुमच्या 2 पायाच्या कोंबड्या. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे.